नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाच्या आधीच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक एक्झिट झाल्याने चाहत्यांवर शोककळा पसरली. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लोकप्रिय अभिनेत्री सुप्रिया देवी यांचे वयाच्या 83व्या वर्षी कोलकाता येथे निधन झालेले आहे. बंगाली मॅटिनी आयडॉल उत्तम कुमार यांच्यासोबत ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या देवीची चित्रपट आणि रंगभूमीवर 50 वर्षांहून अधिक काळ यशस्वी कारकीर्द केली होती. ऋत्विक घटक यांच्या मेगा ढाका तारा हे 1960 मधील नीताची भूमिका सिनेप्रेमींच्या स्मरणात त्यांना अमर करून गेली. स्वातंत्र्यपूर्व बर्मामध्ये 1935 मध्ये जन्मलेल्या अभिनेत्री सुप्रिया देवी यांनी मुख्य प्रवाहातील आणि कलागृहातील चित्रपटसृष्टीत समान सहजतेने स्थान मिळवलेले होते. 2014 साली सुप्रिया देवी यांना भारतातील 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला. पश्चिम बंगाल सरकारने त्यांना राज्यातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार बंग विभूषण प्रदान केला होता. त्यांनी उत्तम कुमार यांच्यासोबत बासु परिवार 1952 या चित्रपटात पदार्पण केले. त्यांच्यासोबत ती जवळची सहकारी म्हणून अनेक वर्ष लिव्ह इनमध्ये देखील राहिलेली होती. अभिनेत्री सुप्रिया देवी यांनी कोमल गंधार, सोनाल हरिण, चौरंगी, देवदास, संन्यासी राजा, बोन, पलाशीर, बडबली, कल तुम्ही आलाया आणि इतर अनेक चित्रपटांमधील काम केले. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया देवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.